नमस्कार मंडळी, आज मी बनवत आहे बिर्याणी। तर बिर्याणी साध्या सोप्या पद्धतीची एकदम सोपी अशी बनवते, झटकीपट। तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा कशी बनवते ती। हे आहे 1.5 किलो चिकन। तर चिकनला मी लावणार आहे चिकन बिर्याणी मसाला। हा सुहाना मसाला कुठे पण सगळीकडे भेटतो। तर हे अर्धा किलोलाच पाकिट पुरेल इतकं आहे, पण माझ्याकडे 1.5 किलो चिकन आहे आणि 2च पाकिट आहेत। तर म्हटलं आता एक पाकिट आणायला मला खालती जावं लागेल, तर म्हटलं आता काहीतरी करता येईल। तर हे चिकन मसाला आहे, हा पण सगळीकडे भेटतोच। आणि ही लाल तिखा लाल आहे। तर ह्याची मी ही एक पुडी आणि एक पुडी 2 टाकणार आहे आणि ही चिकन बिर्याणी मसाला लावणार आहे। तर हे जर टाकलं ना की दुसरं जास्त टाकायची काय गरज पडत नाहीये। आणि दही लावायचं आपल्याला। तर पाव किलो मी दही टाकणार आहे। याच्यामध्ये हळद मीठ असं लावून मी थोडा वेळ मॅग्नेट करून ठेवणार आहे आणि वरतून पुदिना टाकणार आहे। तर तुम्ही बघा। तर हे बघा 1.5 किलो चिकन आहे। तर मी अंदाजेच मी हाताने मीठ टाकते सगळीकडे। जास्त टाकायचं नाहीये कारण त्या मसाल्यामध्ये मीठ आहे। हा जो मसाला आहे त्याच्यामध्ये मीठ आहे, त्याच्यामुळे कमीच टाकलेले मीठ। तर अंदाजे थोडंसं तुम्ही टाका। हळद टाकते। हे आहे तिखा लाल मिरची पावडर, तिखट होण्यासाठी म्हणून मी टाकते। मला हिरवी मिरची टाकायची होती बारीक करून याच्यात पिसून, पण हिरवी मिरची नाहीये म्हणून म्हटलं आता चला लाल मिरची पावडर टाकते। आणि हा आहे चिकन मसाला। जास्त तिखट पण नाही बनवायची कारण मुलांना एवढं जास्त तिखट जमत नाही आणि घरामध्ये पण सगळ्यांना आता होतात प्रॉब्लेम तिखटाचे, त्याच्यामुळे तिखट जास्त बनवत नाहीये। हा ना असा ओलसर थोडा मसाला असतो बरं का। आता हे दही आहे पाव किलो, तर मी पूर्ण पाव किलोचं दही टाकणार आहे। आता आपल्याला टाकायचा आहे हा पुदिना पण त्यात टाकायचा। धुवून घेतलेला आहे मी स्वच्छ पुदिना पण। आता हे चांगलं मिक्स करायचं आणि 1 तास आता हे लावून मी फ्रीज मध्ये ठेवणार आहे। ह्याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट पण टाकायची, ती माझी मगाशी मिक्स करताना राहिली म्हणून मी आता टाकते। पुन्हा एकदा मिक्स करते आणि आपलं हे आता फ्रीज मध्ये ठेवूया चिकन। हा घेतलेला आहे मी लांबडा बिर्याणी तांदूळ, 1.25 किलो आहे। तर 1.5 किलो चिकन आणि 1.25 किलो तांदूळ घेतलेले ते। तर ह्याची मला बिर्याणी बनवायची। आता मी भात आहे ना कुकरलाच लावून घेते, टोपात शिजवत नाहीये कारण पटकन बनवायची आहे। तर टोपात जर लावला असतं तर वेळ लागतो, त्याच्यामुळे मी डायरेक्ट कुकरला भात लावून घेणार आहे। तर पाणी टाकलेले मी 3 तांबे पाणी टाकलेले, 1.25 किलो तांदूळ आहे त्याच्यामध्ये। तर आता मी गॅस पेटवते आणि मीठ टाकून घेते त्याच्यामध्ये चवीनुसार आपल्या भाताला। आणि सुटसुटीत होण्यासाठी म्हणून मी ना थोडंसं आपलं तेल पण टाकणार आहे। ह्याच्यामध्ये तेजपत्ता वगैरे पण घालू शकतो, पण मी नाही घालत आहे। अख्खा खडा मसाला जो असतो, लवंग मिरं वगैरे घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता, पण मी नाही घातलेलं। मी आता तेल मीठ टाकून भात शिजून घेणार आहे। तर बघा स्वच्छ आता तांदूळ धुवून घेते, पाण्याला उकळी आली की मी भात टाकणार आहे। स्वच्छ मी तांदूळ धुवून घेतलेले आणि पाण्याला पण चांगली उकळी आलेली आहे। तर आता मी तांदूळ त्याच्यामध्ये टाकते। आता ह्याच्यात 5 लिटरचा कुकर आहे, त्याच्यात किती बसतं भात मला म्हणजे तांदूळ किती बसतं माहिती नाही। तर नाही बसला तर मी थोडा ठेवेल आणि नंतर दुसऱ्या छोट्या कुकरला लावेल। जर तुमच्याकडे बी तसंच होत असेल तर तुम्ही दुसऱ्या कुकरला बी लावू शकता, कारण चांगला आपला भात त्याच्यात शिजून निघाला पाहिजे। कारण नंतर आपल्याला काय भात शिजवायचा नाही, बिर्याणी आपल्याला दुसऱ्या टोपामध्ये म्हणजे चिकन दुसऱ्या टोपात शिजवायला लावायचंय, कारण डायरेक्ट टाकत नाहीये मी।
मला वाटतं बसून जाईल हा भात सगळा. आणि बसलाय भात. आता मी 2 शिट्ट्या करणार आहे फक्त. आहे बघा. आणि आता आपण टाकूया टमाटर. टमाटरला काय वेळ लागणार नाही आपल्या भाजायला. थोडंसंच आपलं आता भाजायचं, जास्त वेळ नाही आता भाजायचं, कारण मुलांना पण भूक लागलेली. पटापट पटापट मला पण बनवायचं आहे. आणि आता आपण चिकन पण लगेच ह्याच्यात टाकून देऊया. मग चिकन सोबत टमाटर चांगलं शिजून निघेल त्याच्यातच. कारण कांदा जर चांगला नाही भाजला का तो तसंच लागतो. मग कांदा आपला मेन चांगला भाजायचा. मस्त भाजून निघालेले जे आता हे जे चिकन होतं मॅरिनेट करायला ठेवलेलं, सगळे मसाले लावून ते आता मी ह्याच्यात शिजू घालते. ह्याला फक्त मॅरिनेट करण्यासाठीच जास्त वेळ लागतो. बाकी बिर्याणी आपली पटकन तयार होते. आता हे चांगलं शिजू द्यायचं. आपण थोडं वेळ झाकण ठेवूया त्याच्यावरती. शॉर्टकट अशी बिर्याणी आहे की कोण टोपामध्ये तांदूळ लावतं, तर मी तांदूळ टोपामध्ये नाही लावलेलं, डायरेक्ट कुकरला लावलेलं आहे. आता आपण थोडा वेळ शिजू देऊया. ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी वगैरे काही टाकायचं नाही. आपोआप चिकनला तर पाणी सुटणार. बघूया आपण झाकण काढूया. आपण बिर्याणी कुठपर्यंत आली आहे बघूया, शिजले की नाही. चांगली तर उकळी तर आलेली आहे. वास तर खूप छान सुटलेला आहे बरं का मंडळी. शिजत पण आलं असेल तर एवढ्या वेळ ठेवलेली आहे. हे बघा शिजलेले. एक नरम पीस काढून बघते मी तरी. आणि हे शिजत तर तरी पण आणखीन आपण 5 मिनिटं ठेवूया. चांगले पीस शिजले पाहिजे, हड्डीचे वगैरे. तर एकदा आपण हलवली पण पाहिजे बिर्याणी, नाही तर खालती लागायची. चांगली ग्रेव्ही पण बनलेली आपल्या बिर्याणीला. थोड्या वेळ आणखीन 5 मिनिटं मी ठेवते. एकदा आपण बघूया आपलं झालंय की नाही, चिकन शिजलंय की नाही. चांगलं तर शिजलेलं तर वाटतंय मला. आता मी गॅस बंद करते. हा चांगलं मऊ शिजलंय. कारण जेवढं आपण चिकन मॅरिनेट करून ठेवू तेवढं आपलं चिकन लवकर शिजतं आणि त्याच्यात मसाला पण मुरतो. तर नेहमी आपण बिर्याणी बनवताना आवर्जून 2 तास 1 तास मॅरिनेट करायला ठेवा. जास्त काय लागत नाही. आपल्याकडे जर हा सुहानाचा बिर्याणी मसाला नसेल तर फक्त चिकनचा मसाला आणि लाल मिरची पावडर आणि अद्रक, लसूण आणि मिरची जरी बारीक करून लावली ना तरी पण खूप छान बिर्याणी बनते बरं का. तुम्ही तशी पण बनवू शकता. पण आज माझ्याकडे होता तो मसाला म्हणून मी टाकलाय. आणि हा जो मी कुकरला भात लावलेला आहे तो किती छान मस्त शिजलेला आहे बघा. पटकन पातेल्यात लावा आणि पुन्हा तो काढा, तसं करत नाही मी. डायरेक्ट कुकरला भात लावते. तर हा भात जो आहे तो ह्या पातेल्यात काढणार आणि हे चिकन त्याच्यात मिक्स करणार. आपली साधे सोपी शॉर्टकट मध्ये बिर्याणी आपली तयार झालेली आहे. तर तुम्ही बघू शकता. आणखीन पुढे बघतच राहा. गॅस बंद करते. आता हे दाखवायचं. तर हा भात आहे मी आता या पातेल्यात टाकते. आपल्याला थर लावायचे आता. चांगला एकदम सुटसुटीत बघा किती छान मस्त भात शिजलेला आहे आपला. मी बघा ह्या कुकर मधला सगळा भात काढून घेतला एका टोपामध्ये, पाटीमध्ये. आणि त्यात 1.25 किलो तांदूळ आहेत बघा, केवढे छान फुगलेत. आणि त्यात कुकरमध्ये पूर्ण बसले पण. मला वाटलं बसणार नाहीत पण ते पूर्ण बसले पण. तर आता मी खालती पूर्ण असा भात टाकून घेते. आता आपल्याला लावायचे थर बिर्याणीला. डायरेक्ट जरी ह्याच्यात कालवलं ना तरी चालतंय, पण आता मला तुम्हाला दाखवायचंय म्हणून मी असं थर लावून दाखवते.
थोडंसं आणखीन आपण टाकूया भात. आता आपण हे भात खालती टाकलेले, आता आपण चिकन टाकूया सगळीकडे. दोन थर होऊन जातील माझे. पटापट माझी घाई गडबड पण चालली आहे, मुलांना खूप भूक लागलेली आहे. ग्रेव्ही पण अशी मस्त सगळीकडे टाकायची, जेणेकरून आपलं त्यात उरलं पाहिजे भातामध्ये, त्याची चव टेस्ट लागली पाहिजे. आणि हा जो भात आहे तो पुन्हा ह्याच्या मी वरती टाकणार. मिरची नसेल सगळीकडे असा पसरून घेतला आहे. त्याच्यावरती पुन्हा आणखी चिकन टाकते. 2 थर द्यायचे आपल्याला. आपले 2 थर चांगले मस्त बसलेले. गरमागरम बिर्याणी मस्त अशी तयार झाली. वास खूप छान येतोय. तर आता हे असं सगळीकडे मिक्स करूया. ग्रेव्ही जी आहे जिकडे जिकडे आपलं पांढरा भात दिसतोय तिकडे असं टाकून घ्यायचा. आणि पुन्हा हा वरतून भात टाकायचा असं. आपली बिर्याणी तयार झालेली आहे झटकीपट. बघा मंडळी, आपली बिर्याणी पटकन झटकीपट अशी तयार झालेली आहे. तर थर पण लावून झालेली आहे, एकदम मस्त झालेली आहे. आता मी 5 मिनिटासाठी फक्त गॅसवर ठेवते. आपलं तर झालेलं आहे सगळं शिजून, पण पुन्हा एकदा सगळी गरम करण्यासाठी, एकजीव होण्यासाठी पुन्हा मी 5 मिनिटं ठेवत आहे. आणि 5 मिनिटं ठेवल्यानंतर एका मी डिशमध्ये काढून तुम्हाला दाखवते. 5 मिनिटं झालेली आहेत. तर झाकण मी काढते आणि गॅस पण बंद करते. आणि एका डिशमध्ये आता मी बिर्याणी काढून घेते. बघूया, आपली बिर्याणी तयार तर झालेलीच आहे. खूप छान स्मेल येतोय त्याचा. गरमागरम मंडळी या बिर्याणी खायला. ही बनलेली आहे 13 लोकांसाठी बिर्याणी. बघा, मुलांच्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे. या मंडळी बिर्याणी खायला आणि रेसिपी नक्की बघा. आवडली तर कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.